नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 2 भाग 4. तर या भागामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रकरण 2 मधल्या शेवटच्या भागाचा आढावा आपण घेणार आहोत. या पिरियडमध्ये आपण आफ्रिका खंडातील युरोपियन राष्ट्रांच्या वसाहतवादाचा आढावा घेणार आहोत. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, बेल्जियम या युरोपमधल्या विविध राष्ट्रांनी आफ्रिका खंडामध्ये कशा पद्धतीने त्यांच्या वसाहतींचा विस्तार केला, त्यांच्या साम्राज्याचा विस्तार कसा झाला याचा आढावा या ठिकाणी आपण घेणार आहोत. युरोपियन लोक संपूर्ण जगभरामध्ये पसरलेले होते. ते जगभरामध्ये पोहोचले, तसेच ते आफ्रिकेमध्ये सुद्धा पोहोचलेले आहेत. आफ्रिकेच्या भूभागाची काही वेगळी अशा स्वरूपाची भौगोलिक वैशिष्ट्ये राहिलेली आहेत की हा आफ्रिकेचा जो भूभाग आहे तो घनदाट अशा अरण्याने वेढलेला आहे. त्या ठिकाणी विस्तीर्ण अशा पद्धतीचे सरोवर आहेत, दलदल आणि वाळवंटी अशा स्वरूपाचा हा प्रदेश राहिलेला आहे. युरोपियनांच्या दृष्टीने हा तसा अनोळखी भाग होता. याही भागामध्ये युरोपियन पोहोचलेले आहेत आणि या भागामध्ये त्यांनी राजकीय आणि त्यांचे व्यापारी सामर्थ्य प्रस्थापित केलेलं आहे. तर आपण हा संपूर्ण भाग आपल्याला व्यवस्थित समजावा आणि म्हणून आपण छोटे छोटे टप्पे केलेले आहेत आणि हा भाग आपण समजून घेणार आहोत. तर याची सुरुवात आपण ब्रुसेल्स परिषदेने करूया. ब्रुसेल्स ही बेल्जियमची राजधानी राहिलेली आहे. ब्रुसेल्सचा राजा लिओपोल्ड दुसरा यांनी ही परिषद बोलवलेली आहे. बेल्जियमनं कांगोवरती आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे आणि लिओपोल्ड राजाने युरोपमधल्या भूगोलशास्त्रज्ञ, संशोधक यांना निमंत्रित केलेलं आहे आणि ही परिषद त्या ठिकाणी भरवलेली आहे. तर या परिषदेमध्ये आफ्रिका खंडातील राष्ट्रामध्ये ज्ञानाचा प्रसार करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि मग त्यासाठी इंटरनॅशनल असोसिएशन फॉर द एक्सप्लोरेशन अँड सिव्हिलायझेशन ऑफ सेंट्रल आफ्रिका नावाच्या संस्थेची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या संस्थेच्या मार्फत अशा पद्धतीनं आफ्रिका खंडामध्ये ज्ञानाचा प्रसार करण्यात यावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला विचार करावा लागेल बर्लिन परिषद. जर्मनीमध्ये बर्लिन या ठिकाणी 1884 मध्ये ही परिषद बोलवण्यात आलेली आहे. आफ्रिका खंडामध्ये युरोपियन राष्ट्रांना कोणत्या स्वरूपाच्या संधी उपलब्ध आहेत या समस्येवरती विचार विनिमय करण्यासाठी युरोपियन राष्ट्रांसाठी ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. आता ही साम्राज्यवादी राष्ट्र आहेत. जसं हत्तीचे दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात, तसं या युरोपियन राष्ट्रांनी की आम्हाला कोणत्या संधी आफ्रिका खंडात उपलब्ध आहेत, आम्ही कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये कार्य करू शकतो
याचा आम्हाला विचारविमर्श करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे असं भासवलेलं आहे. परंतु यांचा मुख्य हेतू, अंत्यस्थ हेतू हा आफ्रिका खंडातील वेगवेगळ्या राष्ट्राची विभागणी शांततेच्या मार्गाने युरोपियन राष्ट्रांमध्ये कसं करता येईल हा त्यांचा मुख्य हेतू राहिलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने त्यासाठी ही परिषद त्यांनी बोलवलेली आहे. म्हणजे मिल बांट के कैसे खाया जाता है, कैसा खाया जाएगा, अर्थात हे वाटे कसे पाडायचे याच्यासाठी ही परिषद या ठिकाणी बोलवण्यात आलेली होती. काय झालं या परिषदेमध्ये की बेल्जियमचं कांगोवरील जे वर्चस्व होतं त्या वर्चस्वाला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यांचा तो भूभाग कांगो फ्री स्टेट राहील, कांगो फ्री स्टेट म्हणून ओळखला जाईल, याला सुद्धा मान्यता बहाल करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर ज्या युरोपियन राष्ट्रांच्या आफ्रिका खंडामध्ये वसाहती आहेत त्या राष्ट्रांना तिथली मानवी आणि भौगोलिक संपत्तीचा योग्य विनियोग करता आला नाही. त्यांचा पूर्ण विनियोग करण्यामध्ये, त्यांचा पूर्ण कार्यक्षमतेने वापर करण्यामध्ये या राष्ट्रांना अपयश आलं तर त्यांनी दुसऱ्या सक्षम राष्ट्राकडे त्या वसाहती सुपूर्द कराव्यात असाही निर्णय या परिषदेमध्ये घेण्यात आलेला आहे. म्हणजे शोषणाची प्रक्रिया गतिमान झाली पाहिजे. जो जेवढ्या गतीनं शोषण करू शकतो, तुम्ही जर त्याच्यामध्ये कमी पडत असाल तर तुमच्यापेक्षा अधिक शोषण करणारं कोण पटाईत आहे त्याला त्या वसाहती द्या असं म्हटल्यासारखा हा प्रकार आहे. परंतु साम्राज्यवादी राष्ट्रांनी अशा पद्धतीचा निर्णय बर्लिनच्या परिषदेमध्ये घेतलेला. मी आपल्याला पहिल्यांदाच सांगितलं की वेगवेगळ्या युरोपियन राष्ट्रांनी आफ्रिका खंडामध्ये त्यांच्या वसाहतींचा विस्तार कसा केलाय हे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण इंग्लंडचा विचार करूया, कारण आफ्रिका खंडातील अर्ध्यापेक्षा अधिक देश एकट्या ब्रिटनच्या मालकीचे झालेले आहेत. अलग लक्षामध्ये. आणि त्यामुळं 1910च्या नंतरची ही परिस्थिती आहे आणि त्यामुळं आपण अगोदर ब्रिटनचा अर्थात इंग्लंडचा विचार करूया. जॉर्ज टॉबमन गोल्डी यांनी इंग्लंडमध्ये एक कंपनी स्थापन केलेली. त्या कंपनीचं नाव आहे युनायटेड आफ्रिकन कंपनी. ही कंपनी 1879 मध्ये स्थापन करण्यात आलेली आहे. ब्रिटिश सरकारने नायजेरियामध्ये व्यापार करण्याची सनद या कंपनीला दिलेली आहे. स्थानिक लोकांना हाताशी धरून या जॉर्ज टॉबमननं या भागामध्ये चांगल्या पद्धतीचं वर्चस्व निर्माण केलेलं होतं. नंतरच्या कालखंडामध्ये अर्थात 1900 मध्ये ब्रिटिश सरकारने ही कंपनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि नायजेरियामध्ये आपली वसाहत स्थापन केलेली आहे. त्यानंतर ब्रिटिश ईस्ट आफ्रिका. आता ब्रिटिश ईस्ट आफ्रिका म्हणजे आफ्रिकेच्या पूर्व भागामध्ये ब्रिटनच्या ज्या वसाहती होत्या त्या वसाहतीचं एकत्रीकरण करून ब्रिटननं त्याला ब्रिटिश ईस्ट आफ्रिका असं नाव दिलेलं आहे. तर या भागामध्ये कुठल्या वसाहती होत्या, कुठला भाग होता तर झांजिबार, पेम्बा बेट आणि नॅशालँडचा भूभाग या भागामध्ये होता. तर ब्रिटिश ईस्ट आफ्रिका
या संघाची स्थापना ब्रिटिशांनी कशी केली किंवा या भागामध्ये ब्रिटिशांनी कशा पद्धतीनं आपल्या वसाहतीचा विस्तार केला हे समजून घेण्यासाठी थोडी पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. आफ्रिकेच्या पूर्व भागामध्ये वसाहती स्थापन करण्यामध्ये इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी ही राष्ट्र इंटरेस्टेड राहिलेली आहेत आणि त्यांच्यामुळे या भागामध्ये त्यांच्यामध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं परस्पराचे हितसंबंध जोपासण्यासाठी या तिन्ही राष्ट्रांनी आपापसामध्ये करार केलेले आहेत आणि करार करून काही निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्या निर्णयानुसार बघा, झांजिबारचा जो सुलतान आहे त्या सुलतानाला झांजिबार, पेंबा बेट आणि आफ्रिकेतल्या पूर्व किनारपट्टीचा प्रदेश देण्यात यावा असं निश्चित केलेलं आहे. त्यानंतर फ्रान्सला मादागास्कर बेट देण्याचा निर्णय झालेला आहे. आफ्रिकेच्या उत्तर किनारपट्टीचा भाग इंग्लंडला, दक्षिण किनारपट्टीचा भाग जर्मनीला देण्याचा निश्चय झालेला आहे. पुढे जर्मनीनं या भागामध्ये त्यांच्या देशातील जी कंपनी होती, जर्मन ईस्ट आफ्रिकन कंपनी, या कंपनीचा ही कंपनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी आपली वसाहत विस्तारण्याचं काम केलेलं आहे. तर अशा पद्धतीने यांचे निर्णय झालेले होते. झांजिबारच्या सुलतानाला जो प्रदेश देण्यात आलेला होता तो प्रदेश ब्रिटिश संरक्षित भाग आहे असं इंग्लंडनं घोषित केलेला आहे आणि आपल्या सर्व वसाहतींना एकत्रित करून ब्रिटिश ईस्ट आफ्रिका असं त्याला नाव देण्यात आलेलं आहे. तर या नावानं ब्रिटिशांचा हा भूभाग ओळखला जाऊ लागलेला आहे. इजिप्तमध्ये सुद्धा ब्रिटिशांनी वसाहती स्थापन केलेली आहे. म्हणजे इजिप्तमध्ये सुद्धा आपली सत्ता स्थापन केलेली आहे इंग्लंडनं. आपल्याला कल्पना असेल की सुएझ कालवा आणि नाईल नदीचं सुपीक खोरं यामुळे इजिप्त आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रकाश झोतात आलेला आहे. भूमध्य समुद्र आणि तांबडा समुद्र यांना जोडण्यासाठी सुएझ कालव्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. या सुएझ कालव्याचं बांधकाम फर्डिनांड दी लेसेप्स यांच्या नेतृत्वाखाली हे काम झालेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या सुएझ कालव्याचं खोदकामाचं काम झालेलं आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये फ्रान्सचे याच्यावरती वर्चस्व होतं. ह्या कालव्याच्या बांधकामाचा सगळा खर्च इजिप्तनं सुरुवातीच्या कालखंडामध्ये उचललेला होता. इजिप्तनं खर्च उचलला, काम सुरू झालं. हळूहळू कामाला गती मिळत गेली, परंतु याला प्रचंड अशा स्वरूपाचा मध्ये पैसा लागू लागलेला आहे आणि मग त्याच्यासाठी इजिप्तनं प्रचंड अशा स्वरूपाचे कर्ज उचललेले. नंतर तर या कर्जावरील जे हप्ते होते कर्जाचे त्याचं व्याज देणं सुद्धा इजिप्तला अशक्य झालेलं आहे. त्यावेळेस त्यांनी या सुएझ कालव्या कंपनीचे शेअर्स विक्री करण्यासाठी काढलेले आहेत आणि त्यापैकी काही शेअर्स इंग्लंडनं खरेदी केलेले आहेत आणि मग या सुएझ कालव्यावरती इंग्लंडचं वर्चस्व निर्माण झालेलं. पुढे 1922 मध्ये इजिप्तला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. इजिप्त आणि सुदान या दोन्ही भागामध्ये प्रचंड अशा पद्धतीची सत्ता स्पर्धा होती युरोपियन राष्ट्रांमध्ये
आपल्या वसाहती स्थापन झाल्या पाहिजेत याच्यासाठी. फ्रान्सला सुद्धा वाटत होतं की या दोन्ही भागावर मध्ये आपली सत्ता असली पाहिजे. परंतु इजिप्तमध्ये ज्यावेळेस इंग्लंडनं सत्ता स्थापन केली, हा भाग इंग्लंडच्या वर्चस्वाखाली आला, त्यावेळेस फ्रान्सला असं वाटत होतं की इजिप्त गेले तर गेले पण सुदान तरी किमान आपल्या ताब्यामध्ये पाहिजे, असं त्या ठिकाणी फ्रान्सला वाटू लागलेलं होतं. आता सुदानचं एक वेगळं अशा स्वरूपाचं महत्व राहिलेलं आहे की एकतर इजिप्तच्या दक्षिणेला असणारा हा प्रदेश इजिप्तचं मांडलिक राष्ट्र होतं, इजिप्तचं मांडलिकत्व त्यांनी पत्करलेलं होतं. मग सुदानचा भाग ज्यावेळेस ब्रिटिशांच्या ताब्यामध्ये आला त्यावेळेस त्यांनी साहजिकच सुदानवरती सुद्धा आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तिथल्या स्थानिक सत्ताधीशांनी याला विरोध केलेला आहे. सुदानचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नाईल नदीचा उगम हा सुदानमध्ये व्हायचा आणि नाईलला इजिप्तची वरदायिनी असं म्हटलं जायचं, कारण या नाईल नदीमुळं इजिप्तचा भाग सुजलाम सुफलाम झालेला होता. प्रचंड समृद्धी या भागामध्ये नाईल मुळे आलेली होती आणि म्हणून नाईलला इजिप्तची वरदायिनी असं म्हटलं जातं. आणि त्यामुळं काहीही करून या भागावरती आपलं वर्चस्व प्रस्थापित झालं पाहिजे अशी इंग्लंडची सुद्धा मनीषा होते. त्याच्यासाठी अनेक खटपटी इंग्लंड करू लागलेलं होतं. आपला फौज फाटा हा विनाशाळ्यास सुदानपर्यंत पोहोचला पाहिजे, याच्यासाठी युगांडा ते सुदान या मार्गावरील रेल्वेच्या बांधकामाला त्यांनी गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काही घडामोडी अशा घडलेल्या आहेत की या सत्ता स्पर्धेमध्ये सुदानमध्ये वसाहती स्थापन करण्याच्या या प्रक्रियेमध्ये काही कारणामुळे फ्रान्सला माघार घ्यावी लागलेली आहे. परंतु पश्चिम आफ्रिकेतल्या भागामध्ये काही विशेष अशा स्वरूपाच्या व्यापारी सवलती पदरामध्ये पाडून घेऊन या फ्रान्सनं सुदानमधील इंग्लंडच्या सत्तेला अर्थात प्रभुत्वाला मान्यता दिलेली आहे. त्यानंतर युनियन ऑफ साऊथ आफ्रिका अर्थात इंग्लंडच्या ताब्यामध्ये दक्षिण आफ्रिकेतल्या ज्या वसाहती होत्या त्या वसाहतीचं अशा पद्धतीचं नामकरण करण्यात आलेलं आहे, युनियन ऑफ साऊथ आफ्रिका. या सगळ्या वसाहतीचं एकत्रीकरण करून अशा पद्धतीचं नाव या वसाहतीच्या संघाला देण्यात आलेलं आहे. तर या दक्षिण आफ्रिकेमध्ये केप कॉलनी, तर युनियन ऑफ साऊथ आफ्रिका हा जो भूभाग आहे या भूभागामध्ये इंग्लंडच्या केप कॉलनी आणि नाताळचा प्रदेश त्यामध्ये समाविष्ट व्हायचा. आता हे दोन्ही प्रदेश जे आहेत या दोन्ही प्रदेशावरती सुरुवातीला डचांची मालकी होती. डचांच्या ताब्यामधला हा भूभाग होता. प्रथमतः केप कॉलनी ही वसाहत ब्रिटिशांनी डचांकडून विकत घेतलेली आहे. त्यानंतर नाताळच्या प्रदेशामध्ये ब्रिटिश रहिवाशांची संख्या हळूहळू वाढू लागलेली आहे आणि ब्रिटिशांचं त्या ठिकाणी वर्चस्व प्रस्थापित झालेलं आहे आणि मग त्या ठिकाणातून डचांनी काढता पाय घेतलेला आहे. तर दक्षिण आफ्रिकेमध्ये ब्रिटिशांचा जो भूभाग होता त्याचं एकत्रीकरण करून अशा स्वरूपाचं नाव त्याला दिलेलं आहे. तर इंग्लंडच्या पाठोपाठ आफ्रिका खंडामध्ये सर्वाधिक वसाहती या फ्रान्सच्या होत्या. फ्रान्सचा आढावा आपण घेऊया. या भागामध्ये फ्रान्सच्या सेनेगल, गांबिया, कांगोच्या उत्तरेकडील प्रदेश
हा भूभाग होता. 1883 मध्ये फ्रान्सनं आयव्हरी कोस्ट वसाहत ताब्यामध्ये घेतलेली आहे. दाहोमे ही जी वसाहत होती ही पोर्तुगीजांकडून फ्रेंचांनी मिळवलेली आहे. 1914 पर्यंत फ्रान्सच्या ताब्यामध्ये आफ्रिकेच्या वायव्येकडील सहारा वाळवंटापासून पूर्वेकडल्या आयव्हरी कोस्ट आणि फ्रेंच गिनीचा भूभाग त्या ठिकाणी त्यांच्या आधिपत्याखाली होत्या. या भूभागापर्यंत त्यांनी वसाहती प्रस्थापित केलेली आहेत. पूर्व आफ्रिकेमध्ये मादागार बेट फ्रेंचांच्या ताब्यामध्ये होतं. उत्तर आफ्रिकेमध्ये 1830 मध्ये अल्जेरियाची वसाहत त्यांनी स्थापन केलेली आहे. त्याचबरोबर ट्युनिस आणि मारोक्कोचा प्रदेश सुद्धा फ्रेंचांच्याच ताब्यामध्ये होता. म्हणजे ब्रिटिशांच्या पाठोपाठ आफ्रिकेमध्ये फ्रान्सनं ह्या वसाहती स्थापन केलेल्या होत्या. त्यानंतर जर्मनी, तर जर्मनीचा जो चान्सलर आहे बिस्मार्क, या बिस्मार्कने पूर्व आफ्रिकेमध्ये सुरुवातीच्या कालखंडामध्ये वसाहती करायला प्रोत्साहन दिलेलं आहे. आणि टोगोलँड ही जर्मनीची आफ्रिका खंडातली पहिली वसाहत आहे. टोगोलँडच्या बरोबर कामरून आणि नैऋत्य आफ्रिकेच्या भागामधल्या काही वसाहती या जर्मनीच्या ताब्यामध्ये होत्या. तर अशा पद्धतीनं जर्मनीनं सुद्धा या भागामध्ये आपल्या वसाहती प्रस्थापित केलेल्या आहेत. स्पेन तर पूर्व आफ्रिकेमध्ये मोझांबिक, गिनी कोस्ट मधील काही बेट आणि मोरोक्कोचा काही भाग, संपूर्ण भाग नाही काही भाग, हा स्पेनच्या ताब्यामध्ये सुद्धा राहिलेला आहे. इटलीचा संदर्भ द्यायचा असेल तर उत्तर आफ्रिकेमध्ये त्रिपोली आणि सायरेनिकाचा भाग इटलीनं आपल्या वर्चस्वाखाली आणलेला आहे. पोर्तुगाल अंगोलाच्या भागामध्ये वसाहती स्थापन केलेले आहेत पोर्तुगालनं. डचांच्या ताब्यामध्ये ऑरेंज फ्री स्टेट आणि ट्रान्सवालचा भूभाग राहिलेला आहे. तर अशा पद्धतीनं आफ्रिका खंडामध्ये अनेक युरोपियन राष्ट्रांनी आपल्या वसाहती स्थापन केलेल्या आहेत. वसाहतवाद हा आधुनिक साम्राज्यवादाचाच भाग आहे. आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये युरोपियन राष्ट्रांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या, कारण ह्या युरोपियन राष्ट्रामध्ये शस्त्रास्त्राची प्रगती झालेली होती. विज्ञान तंत्रज्ञानाचे नवनवीन शोध लागू लागलेले होते. औद्योगिक क्रांती त्यांच्या देशांमध्ये झाली. साधन सामुग्रीच्या बाबतीमध्ये ते वरचढ होते आणि त्यामुळं या भागामध्ये त्यांनी वसाहती स्थापन केल्या. ही नाण्याची एक बाजू झाली. दुसरी बाजू, या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात या युरोपियन राष्ट्रांनी वसाहती स्थापन केल्या, याचं महत्त्वाचं कारण म्हणजे या आशिया आणि आफ्रिका खंडातली जनता ही अज्ञानी होती. या ठिकाणी कमालीचं मागासलेपण होतं. तर या कारणामुळं सुद्धा, म्हणजे त्यांचं पुढारलेपण आणि यांचं या भागातल्या जनतेचं, या राष्ट्राचं मागासलेपण, अशा विविध कारणामुळं या भागामध्ये युरोपियन राष्ट्रांनी वसाहती स्थापन केल्या. या ठिकाणी आपण थांबूया. नंतरच्या पाठामध्ये युरोपियनांनी भारतामध्ये कशा पद्धतीनं आपला वसाहतवाद निर्माण केला, भारतावरती त्याचा काय प्रभाव पडला, याचा सविस्तर आढावा पुढच्या प्रकरणामध्ये घेऊया आपण.